चहावाला, सीए आणि आता ब्रँड अँबॅसिडर. हो, ही एखादी कल्पना नसून सत्य आहे, वास्तव आहे. पुण्याच्या सोमनाथ गिराम यानं ही अविश्वसनीय अशी कामगिरी केली आहे, अविश्वसनीय असा प्रवास केलाय. व्यवसायानं चहावाला असणाऱ्या सोमनाथनं सीएच्या परीक्षेत यश मिळवून तरुणांपुढे एक आदर्श ठेवलाय. राज्य सरकारनं देखील त्याच्या या मेहनतीची दखल घेतली आहे. त्याला कमवा आणि शिका ही जी शासनाची योजना आहे, या योजनेचा त्याला ब्रँड अँबॅसिडर बनवलंय. त्यामुळे एका चहावाल्याला आता ब्रँड अँबॅसिडर अशी ओळख मिळणार आहे. मूळचा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्यातील हा तरुण 2006 मध्ये शिकण्यासाठी पुण्यामध्ये आला. शेतकरी कुटुंबातून आलेल्या सोमनाथला घरच्या परिस्थितीमुळे शिकता शिकता अर्थार्जन करणंही महत्त्वाचं होतं. चहाची टपरी टाकण्याचा निर्णय त्यानं घेतला. एकीकडे चहाची टपरी आणि दुसरीकडे सीएची तयारी अशी दुहेरी लढाई लढणाऱ्या सोमनाथला सीएच्या परीक्षेत यश मिळालं आणि त्याच्या सर्व कष्टांचं चीज झालं. राज्य सरकारनं त्याला कमवा आणि शिकवा योजनेचा ब्रँड अँबॅसिडर बनवल्यानं त्याच्या मेहनतीला फळ तर मिळालंच आहे, परंतु त्याच्यासारख्या हजारो तरुणांना कठीण परिस्थितीमध्ये लढण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. सीएचा रिझल्ट 17 जानेवारीला लागला आणि आज DSK ड्रीम्स सेन्सिटी तिथं DSK ड्रीम एज्युकेशनचं कन्व्होकेशन 2016 होतं. तिथं विनोद तावडे सरांनी माझा सत्कार केला आणि ते सत्कार करताना असं त्यांनी घोषित केलं की कमवा आणि शिकवा याचं मला ब्रँड अँबॅसिडर करणार आहेत ते. सोमनाथ गिरामनं तरुणांसमोर आदर्श ठेवलेला आहे आणि आनंदाची बाब म्हणजे सोमनाथ आपल्या सोबत आहे. झी24 तासवर तो आपल्याशी संवाद साधणार आहे. थेट आपण पुण्यामध्ये जाऊया. पुण्यामध्ये थेट सोमनाथ गिरामशी आपण संवाद साधूया. सोमनाथ, तुझं हे यश अगदी तरुणांसमोर आदर्श असं आहे, तरुणांना प्रेरणा देणार आहे. एक तर सीएची परीक्षा अत्यंत कठीण असते. सीएची परीक्षा पास होणं हे साधं सुद्धा काम नाही. मात्र तू ते केलंस, ते सुद्धा चहाची टपरी सांभाळता आपला उद्योग व्यवसाय सांभाळता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये तू हे यश मिळवलं. त्यामुळे तुझं सर्वप्रथम झी24 तासच्या वतीनं मी कौतुक करतो तुला आणि पुढच्या तुझ्या वाटचालीला शुभेच्छा देतो. तुझी पहिली प्रतिक्रिया काय आहे? सोमनाथ गिराम यानं अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये खूप मोठं यश मिळवलेलं आहे. चहावाला, सीए आणि आता ब्रँड अँबॅसिडर. हो, ही एखादी कल्पना नाही, हे वास्तव आहे, हे सत्य आहे. पुण्याच्या सोमनाथ गिरामनं हे अविश्वसनीय असं यश मिळवलंय. आपण जाऊया थेट सोमनाथकडे. सोमनाथ, सीएची परीक्षा पास होणं हे एक अत्यंत कठीण असतं. मात्र तू यश मिळवलेलं आहेस. आपला व्यवसाय चहाची टपरी सांभाळता यश मिळवलेलं आहे. तुझं कौतुक आहे. काय सांगशील, पहिली प्रतिक्रिया काय आहे? मला खूप आनंद होत आहे की विनोद तावडे सरांनी माझ्यासारख्या सामान्य माणसाला ब्रँड अँबॅसिडर घोषित केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रथम त्यांचा मी आभार मानतो. सोमनाथ, तू चहाची टपरी सांभाळता सीएची सुद्धा तयारी केलीस. रोज किती तास अभ्यास करायचं? या अभ्यासामागचं, यशामागचं काय गमक आहे नेमकं? मी रोज साधारणतः 8-9 तास अभ्यास करायचो. मी चहाच्या टपरीवर एक कामाला मुलगा पण ठेवला होता आणि जसं म्हणजे कस्टमरची डिमांड असेल तसं जास्त कस्टमर असेल त्या टायमाला मी यायचो आणि नंतर मी अभ्यास, जर कस्टमर कमी असेल त्यावेळेनंतर मी अभ्यास करायचो. सोमनाथ, तुझ्या कुटुंबियांना नक्कीच खूप मोठा आनंद झाला असेल. काय त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळते? तुझं कौतुक कसं होतंय तुझ्या कुटुंबातून, तुझ्या मित्रपरिवारातून? मला सगळीकडून कौतुक, म्हणजे सगळ्याकडून मला धन्यवाद मिळत आहेत, आभार करत आहेत, कौतुक करत आहेत. मित्रपरिवार, माझे आईवडिलांना सुद्धा खूप आनंद होत आहे. माझे भाऊ-बंधन, माझा भाऊ जे आहेत त्यांनी सुद्धा माझ्या खूप कौतुक केलं. सोमनाथ, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील तू आहेस, मूळचा तिथला. तुझ्या घरची पार्श्वभूमी काय आहे त्याबद्दल सांग. माझी घरची पार्श्वभूमी म्हणजे आमच्या घरामध्ये मी, एक लहान भाऊ, बहीण, आईवडील आणि एक लहान पुतण्या आहे आदित्य. आणि आमच्या बहिणीचं लग्न झालं आहे. माझी आई घरकामच करते, पण तिला आता थोडीशी ती आजारी असते, तिला संधिवात आहे ना,
त्याच्यामुळे तिला काही जास्त काम करता येत नाही. आमचे वडील पण आता थोडेसे त्या थकलेले आहेत. ते पण आमच्या घरातली थोडीशी कामं वगैरे दोन म्हशी आहेत त्या सांभाळतात. माझा लहान भाऊ आहे, त्याचं लग्न झालं आहे, तो शेती करतो. आणि माझी बहिणीचं पण लग्न झाले आहे. ती सध्याला अंगणवाडी सेविका आहे. सोमनाथ, तू पुण्यामध्ये आहेस आणि तू हे सीएचं हेच ध्येय प्रामुख्यानं का ठेवलं होतं आणि आता पुढचं तुझं टार्गेट काय असणार आहे? सीएचं ध्येय असं ठरवलं होतं की म्हणजे आपल्याला, म्हणजे माझं असं ध्येय होतं की एक सामान्य माणूस म्हणून आपल्याला जगायचं नाही आहे. सामान्य माणूस म्हणतो कोणी पण जातं, पण जर गरिबीतनं तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर शिक्षण हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी मग म्हणलं मी खूप शिकायला पाहिजे, आपण काहीतरी करायला पाहिजे. त्यासाठी मी सीए निवडलं. सीए क्षेत्र सीए जर कम्प्लीट केलं तर आपलं फ्युचर खूप ब्राईट आहे. त्याच्यामुळे मी सीए निवडलं. सोमनाथ, पुण्यामध्ये तू चहाची टपरी चालवतोस. पुण्यामध्ये नेमक्या कुठल्या ठिकाणी हा तुझा व्यवसाय आहे आणि हे सीएचं कठीण ध्येय साध्य करताना तुला कोणी कोणी मदत केली? आवर्जून तू कोणाचं नाव घेशील? प्रथमतः मी आवर्जून आमच्या मामांचं नाव घेईल, शिवलिंग महादेव राजमाने. ते म्हणजे पुण्यामध्येच असतात. त्यांनी मला खूप वेळोवेळी मदत केली. मला क्लासेस वगैरे लावण्यासाठी आणि मला रोजचा खर्च करण्यासाठी त्यांनी खूप मदत केली वेळोवेळी. त्यांचं मी मनापासून आभार मानतो. सोमनाथ, राज्य सरकारने सुद्धा तुझ्या कष्टाची, तुझ्या मेहनतीची जे फळ आलेले आहे, तुझं यश आहे, त्याच्याबद्दल तुझं कौतुक केलेलं आहे आणि त्याची दखल घेतली सरकारनं. कमवा आणि शिका ही जी राज्य सरकारची योजना आहे त्याचा ब्रँड अँबॅसेडर तुला बनवलेला आहे. त्याबद्दल काय सांगशील? तुझी प्रतिक्रिया काय आहे? मला खूप आनंद आहे की माझ्यासारख्या सामान्य माणसाला एवढं मोठं पद मिळालं आहे. तर मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली आहे की बाबा याच्या माध्यमातून मी गरीब विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करू शकेल. तर मी असं ठरवलं की आता जर मला जसं मॅनेज होईल त्याच पद्धतीने मी गरीब विद्यार्थ्यांना, होतकरू विद्यार्थ्यांना कमवा शिका योजनेच्या मार्फत मी जेवढी होता येईल तेवढी मदत करेल. सोमनाथ, तुझी ही कहाणी, तुझी यशाची कहाणी नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे. पण आजच्या महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी तू एक आदर्शच आहेस. तू काय सांगशील, तू काय संदेश देशील या तरुणांशी संवाद साधताना? आता मी माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना सांगू शकतो की हिम्मत मर्दा मदत एक खुदा. तुम्ही तुमच्या मनामध्ये हिम्मत ठेवा तर तुम्हाला तुमचं भगवान पण मदत करेल. तुम्ही फक्त शेवटच्या क्षणापर्यंत लढा. तुम्ही हार मानू नका की एखादं अपयश आलं म्हणून तुम्ही गळाटून जाऊ नका किंवा आत्मविश्वास सोडून जाऊ नका. शेवटच्या क्षणापर्यंत लढा. अपयश खूप जवळ असतं, यश खूप जवळ असतं, पण तुम्ही जर हार मानली तर तुमचं ते आलेलं हातचं यश हातातून जातं. सोमनाथ, अत्यंत अगदी सोप्या शब्दात आणि अगदी मोजक्या शब्दात तू सांगितलंस की हिम्मत हरू नका, आत्मविश्वास ठेवा, ध्येय दूर नाही. अगदी मला शेवटचा प्रश्न तुला फक्त विचारायचा आहे की सोमनाथ, एवढं एक सीए सारखं कठीण ध्येय तुझं साध्य केलंस, पण ह्याच्या पुढे तुझं काय स्वप्न आहे का आणखी? हो, याच्यापुढे माझं असं स्वप्न आहे की मी स्वतःचं ऑफिस टाकणार, मला प्रॅक्टिस करायची आहे. आणि माझं ध्येय म्हणजे मी मराठी माणूस आहे. मराठी माणसाची प्रवृत्ती आपल्या समाजामध्ये अशी असते की एखादा मराठी माणूस पुढे चाललाय की त्याला मागं खेचतात लोक. मराठी माणसांनी मला जास्त इंटरेस्ट बिझनेसमध्ये आहे. आपल्या मराठी लोकांनी जास्त बिझनेसमध्ये यावं. आपले मराठी लोक जे असतात की नोकरी करण्यात जास्त प्रेफर करतात, पण मला असं वाटतं की आपल्या मराठी लोकांनी जास्त बिझनेस करावा. बिझनेसमध्ये खूप काय असतं. सोमनाथ, अत्यंत अगदी मोलाचा असा संदेश किंवा मोलाचे अगदी तू मार्गदर्शन राज्यातल्या तरुणांना केलेलं आहेस की बिझनेस करा, व्यवसाय करा. कारण मराठी तरुण व्यवसायात जास्त पडत नाहीस. मात्र तू सांगितलंस की हिम्मत ठेवा आणि आत्मविश्वास गळून देऊ नका, आत्मविश्वास ठेवा आणि ध्येय साध्य करा. तू Zee24 ताशी संवाद साधलास आणि तुझी सगळी यशाची कहाणी सांगितलीस त्याबद्दल धन्यवाद. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.